हाय हॅलो गुड इव्हिनिंग. खूप दिवस झालं ब्लॉग टाकलेलं नाही. शूट केले होते, वेळ नाही मिळत आहे, सो सॉरी. आणि परत तिथूनच व्हिडिओ स्टार्ट करते. आता ही बघा काय बोलते. 13 दिवस किती केवळ झाली तरी 5 नाही तेवढीच आहे. जरा सुद्धा वाढले नाही. ते खाल्लेलं अंगाला लागत नाही माझ्या. हिचं लग्न आहे ना, मला 23 तारखेला 25 तारखेला सॉरी साखरपुड्याला पण जाता आलं नाही. पण केळवणासाठी खास वेळ काढून आले, सुट्टी काढून. नाहीतर ही रागवली असती. लग्नासाठी बोलवत नसते. मग तुम्ही कुणालाच बोलवणार नाही, आम्हाला माहीत झाले. आणि ही माझ्या क्लासमधली मेन लोकांना बोलवणार होतं, पण आता बोलवत नसते. मी जिथं गोंडे शिकले ना, ती ही माझीच टीचर आहे. आणि आम्ही एकाच क्लासमध्ये आहे. कट करू तिथलं. आणि ही तशी माझी चांगली मैत्रीण आहे. आणि हिचं लग्न आता आम्ही दोघीजण दूर जाणार आहे, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय. पण जा तू, जा जा जा. थोडं खावा, मी आम्रखंड घरी नेणार आहे. ही म्हणते मला आम्रखंड द्यायला विसरले. नाही आम्रखंड खूप छान आहे. मला तुम्ही म्हटलं की नाही मॅडम काय घेऊन जाऊ नका, मला आम्रखंड दिलं तरी चालेल नुसतं. आता मला वाटतंय पुढच्या वर्षी माझं डबल लग्न करायचं. आम्ही एकाच क्लासमध्ये होतो आणि ही माझ्यासोबत मेहंदीला होती. तुम्हाला मिस करणार का? आज लग्न ठरल्यावर तू सांगितले नाहीस एक महिना आम्हाला, आणि तू मिस करणार. आणि आता इग्नोर करते मला. सांगितलं नाही म्हणल्यावर काय मिस करणार नाही असं. सांगितलं नाही ना, तर आम्ही तुझ्यासाठी इम्पॉर्टंट असतं लगेच सांगितलं असतं. विचारू अजून श्रीखंड खाणार आहे म्हणून हात खरकट ठेवलंय का? मी जाऊन आता कारण हे न उठून तिकडे बसलंय म्हणून म्हणलं अजून काय नेमकं डोक्यात चालू कर बंद.